मित्रांनो, आपण पाहतो एक उत्कृष्ट कबड्डीपटू म्हणून खरं तर त्यांची ओळख आहे. आकाश नकुलवाड गोलंदाजी मार्क वरती, तर स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतो केतन आहेत, नॉन स्ट्राईकला उद्धव आहेत. 6 ओव्हरची मॅच सामन्याला होते सुरुवात. गोलंदाजी मार्कवर आकाश, पहिलाच बॉल हवेत खेळलाय आणि पहिल्या चेंडूवरती जेलबाची संधी. ओ कॉम्बिनेशन कॅच पाहायला मिळू शकला असता. मैदानावरती पहिल्याच बॉलवरती मिळत आहेत 2 धावा. प्रत्येक टीमला एक रिव्ह्यू आपण सांगितलेलं आहे, याची नोंद घ्या. ही सूचना आयोजन कमिटीकडून आमच्यापर्यंत आलेली आहे की टीमला आपण एक रिव्ह्यू ठेवूयात. त्यामुळे निश्चितच जास्तीची कॉन्ट्रोवर्सी किंवा वाद होणार नाही याची काळजी आपण घेऊयात. स्पर्धा आपलीच आहे, आपण स्पर्धा मोठी करायची याची नोंद घ्या. 2 धावा धावफलकावरती ऍड झालेल्या आहेत. मैदानामध्ये आकाश नकुलवाडचे षटक, पहिलं षटक. ओहो हो, चांगला बॉल, भन्नाट वेग, तेज तर्रार, तिखट मारा. चेंडू मैदानामध्ये आलाय, डॉट, निर्धाव. केतन वोलेने सलगचे 3 षटकार जर मारले, हरिभाऊ मत्रे याच्या वतीनं 1000 रुपयांचं बक्षीस केतन साठी पारितोषिक आहे. ओ यावेळेस ऑन द ग्राउंड खेळलेला हा चेंडू सरळ फिल्डरच्या हातामध्ये. 1 धाव या चेंडूवरती मिळेल आणि एका धावेनं धावफलक नक्कीच आपण पाहतोय. पुढे पोहोचताना जे आपल्याला पाहायला मिळतंय स्कोर कार्ड वरती, नक्कीच इथे आकडे आपल्याला पाहायला मिळत आहेत. डॉट बॉलचा इशारा नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय. पहिलं षटक मैदानामध्ये सुरू असताना आकाश, हो यावेळेस बॅटच्या पुढे टाकलेला बॉल उडवला हवेत. एक्स्ट्रा कव्हर मधून चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या पार. चौकार, 4 धावा. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा 8 धावा. एका ओव्हरच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय भरे प्रीमियर लीगचा हा एक सुंदर सोहळा, एक सुंदर आयोजन. या स्पर्धेचं आपल्याला जे प्रामुख्याने पाहायला मिळतं 8 धावा एका ओव्हरच्या समाप्तीनंतर. रायगड रॉयल्स टीमनं प्रथमतः फलंदाजी करताना धावफलकावरती बनवलेल्या आहेत आणि आता ओव्हर नंबर 2 साठी नवीन गोलंदाजी मार्क वरती येत आहेत. न्यू बॉलर ऑन द बॉलिंग मार्क. सागर मत्रे येत आहेत ओव्हर नंबर 2 साठी. पहिलाच बॉल सागर यांचा ऑन साइडला खेचलाय. मिड विकेट मधून चेंडू चालला डीपला. 1 धाव, दुसरीचा प्रयत्न आणि मिळत आहेत त्या 2 धावा. धावा संख्या 2 अंकानं पुढे गेले. स्कोर कार्ड वरती 10. दुसरे षटक मार्गस्थ असताना सागर पॉवर प्ले मध्ये गोलंदाजीसाठी आलेले आहेत. पहिल्या ओव्हर मध्ये चांगले षटक राहिले, शेवटच्या बॉल वरती मात्र चौकार आला. त्यानंतर एकंदरीतच 8 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्या. अकरा धावा धावफलकावरती आहे.
रायगड रॉयल्स विरुद्ध तिकोना टायगर्स, तिकोना फायटर्स हा संघ तुम्ही मैदानावरती पाहताय. तिकोना टीमनं टॉस जिंकला, बॉलिंग निवडली. पहिल्या मॅच मध्ये ओहो, यावेळेस फटका जोरदार, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, केतन ववलेच्या बॅट मधून सिक्सर. ओहो हो, यावेळेसचा चेंडू मैदानावर आला. डॉट षटकारानंतर डॉट बॉल. पहिल्या मॅचचा सामनावीर पुरस्कार आपण देणार आहोत. मुकुंद ठरलेले आहेत प्लेअर ऑफ द मॅच चे मानकरी हनुमंत भाऊ यांच्या शुभ हस्ते आपण देऊया सामनावीर पुरस्कार. हनुमंत भाऊ या. शॉर्ट बॉल आडव्या बॅटने लॉफ केलाय, मिड विकेट मधून चेंडू चाललाय दन 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 करत सीमारेषा पार, चौकार. पहिल्या मॅचचा सामनावीर पुरस्कार या ठिकाणी वितरित होतोय. 21 रन 21 धावा धावफलकावरती आहे. षटक क्रमांक मैदानावरती दुसऱ्या क्रमांकाचं, जे प्रगतीपथावरती असताना सागर या षटकामध्ये थोडेसे महागडे आहेत, कारण केतन ववलेची बॅट बोलते. षटकार चौकारांची भाषा. फुल टॉस बॉल होता, त्याला देखील पाठवून दिले सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळतील 4, चौकार. 2 ओव्हर 25. DJ Chas दोन ओव्हर नंतर धावफलक 25 च्या अंकावरती. आता तिसऱ्या ओव्हरला सुरुवात होती आणि पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज दाखल होत आहेत. आकाश यावेळेसचा चेंडू वाईड बॉलचा इशारा पण या ठिकाणी कळवतात. आउटसाइड ऑफ स्टंप, इट्स अ वाईड. 26 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. उद्धव आणि केतन ही जोडी. स्ट्रायकिंग एंडला उद्धव खेळतात, नॉन स्ट्रायकिंग एंडला केतन आहेत. पुन्हा एकदा बुंद्या टाकलेला बॉल हलक्या ऑफ साइडच्या दिशेला ड्राईव्ह केलाय. पॉइंट मध्ये फिल्डर आहे, एक धाव मिळते. धावफलक 27 अंकावरती पोहोचते. रायगड रॉयल्स हा संघ तुम्ही मैदानावरती पाहताय. प्रथमदा या संघाला फलंदाजी करताना तिकोना टीमनं या सामन्यामध्ये नक्कीच आपण जर पाहिलं तर टॉस जिंकून गोलंदाजी निवडलेली आहे. केतन 8 चेंडू 21 वरती खेळतात, उद्धव 5 चेंडू 5 वरती खेळतात. केतन चांगल्या फॉर्म मध्ये आहेत, चांगल्या लय मध्ये आहेत, ते चांगल्या टच मध्ये आहेत. आता मैदानावरती
दुसऱ्या बाजूला उद्धव कशी साथ देतील. ओ रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता, अल्टी पलटी चेंडू डॉट. धावफलक 27 या अंकावरती स्थिरावलेलं. भरे प्रीमियर लीग या स्पर्धेचं सुंदर आयोजन प्रामुख्याने आपल्याला पाहायला मिळतं. संपूर्ण भरे गावातील ग्रामस्थ आणि या स्पर्धेतील प्रमुख आयोजन कमिटीने घेतलेली मेहनत आहे. त्यानंतरनं ही स्पर्धा आपल्या भेटीत आली. बुंदा टाकलेला बॉल परत एकदा वारंवार यॉर्कर लेंथ हिट करण्याचा प्रयत्न आहे. एक धाव मिळाली. धावफलक 28. तिसरी ओव्हर सुरू असताना आकाश नकुलवाड गोलंदाजी मार्कवरती. पहिल्या ओव्हरमध्ये आकाशनं 8 धावा खर्च केल्या. या षटकामध्ये तो आला. वाईडनं सुरुवात केली. विकेटच्या शोधामध्ये आहे आकाश. केतन आणि उद्धव या जोडीला सेट होऊ द्यायचे नाहीये, परंतु आता केतनचं सेट झालेलं आहे. उद्धव थोडंसं सिंगल डबल्स वरती त्यांचा भर आहे, त्यामुळं मैदानावरती उद्धवच्या बॅटमधून षटकार चौकार कधी येणार हे पाहणं निर्णायक ठरेल. हलक्यातनं ड्राईव्ह केलाय बॉल. वाईडिश मिड ऑफच्या डाव्या बाजूने चेंडू चालला एक्स्ट्रा कव्हरला. मिळते पुन्हा एकदा सिंगल आणि धावफलक पुढे. स्कोर कार्डवरती धावा 29. 29 या अंकावरती टीमची धावा संख्या पोहोचताना आपल्याला पाहायला मिळते. रायगड रॉयल्स हा संघ खरं तर 5 टीम मित्रांनो भरे प्रीमियर लीग मध्ये आपण पाहतोय. 5ही टीम समान ताकदीच्या आहेत. वा परत एकदा ऑफसाईडच्या दिशेने खेळलेला फटका. केतनचा हा सुंदर फटका आहे, त्यावरती 1 धाव. दुसरीचा प्रयत्न आणि मिळतील 2 धावा. 31 रन 31 धावा धावफलकावरती. ओ डायरेक्ट हिट होता होता राहिले आणि इकडे 3 धावा या चेंडूवरती मिळालेल्या आहेत. धावफलकावरती धावा आहेत 32. तिसऱ्या ओव्हरचा शेवटचा चेंडू शिल्लक. लास्ट बॉल ऑफ द थर्ड ओव्हर. भव्य फुलपिच टेनिस बॉल क्रिकेटचा महारण संग्राम आपण पाहतोय भरे प्रीमियर लीग. ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ महाराजांच्या उत्सवाच्या निमित्तानं भरे गावातील सर्व युवा वर्ग, सर्व तरुण मंडळी, सर्व ज्येष्ठ मंडळी, क्रिकेट वेडे व्यक्तिमत्व एकत्रित आले आणि भरे प्रीमियर लीग ही स्पर्धा पार पडते. परत एकदा एकच धाव या चेंडूवरती मिळते. उद्धव बोवलेने 7 चेंडू खेळलेत, 7 धावा बनवल्यात आणि केतन 11 चेंडूंमध्ये 25 बनवल्यात. 3 ओव्हर पूर्ण झाल्यात. धावफलकावरती धावा आहेत त्यात 33. अजून 3 ओव्हर बाकी आहे. रायगड रॉयल संघ आता मैदानावरती आपण पाहतोय. निश्चितच 3 ओव्हर नंतर ड्रिंक्स ब्रेक झालेला आहे. छोटासा आपण पाहतोय स्ट्रॅटेजिक टाइम आउट आपण म्हणू शकतो. बॅटिंग टीम कडून देखील आपण पाहतोय पाणी घेऊन नक्कीच संघातील खेळाडू मैदानावरती आलेले आहेत. थोडीशी बातचीत करतायत की 3 ओव्हर मध्ये नक्कीच 3 ओव्हर नंतर जरूर आपण थांबा डीजे ड्रिंक्स ब्रेक सांगितलेला आहे. परंतु मित्रांनो मॅच मध्ये तुम्हाला कधीही पाणी लागू द्या. अगदी तुम्ही पहिल्या ओव्हर मध्ये पहिली ओव्हर झाल्यानंतर सुद्धा पाणी मागू शकता. पाण्यासाठी तुम्हाला कुणी थांबवणार नाहीये. फक्त पाण्याचा जो ब्रेक आहे तो जास्त वेळ घेऊ नका आणि बसून पाणी सर्वांनी नक्कीच प्या. भर उन्हाळ्याचे दिवस आहेत. उन्हाचा तडाखा प्रचंड आहे. अगदी तुम्ही जर तापमान पाहिलं जवळपास 35-36 डिग्री सेल्सिअस जे तापमान आहे. उन्हाचा प्रचंड कडाका तडाखा आहे. त्यामुळं आपण पाणी भरपूर प्या. शक्य असल्यास तुम्ही कोल्ड्रिंक्स घ्या. कोल्ड्रिंक्स मध्ये नक्कीच तुम्ही शीतपेयामध्ये ताकाचा जरूर आस्वाद घ्या किंवा मग नक्कीच तुम्ही इतर जे शीतपेय आहे त्याचा देखील आस्वाद घेऊ शकता. परंतु हायड्रेट ठेवा आपली बॉडी. 3 ओव्हर पूर्ण. धावफलक 33. षटक क्रमांक 4 ला होते सुरुवात. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज दाखल झालेले आहेत. बॉलर गणेश ववले गोलंदाजी मार्क वरती येतात. प्रत्येक टीम मध्ये 1 गणेश आहेत. ओहो इथे काय क्षेत्ररक्षकाकडून झालेली चुकी आणि त्यानंतर मिळते 4 धावांची हमी. उद्धवच्या बॅटमधून धावायला सुरुवात झाली. Jazz in the mix.
फुलटॉस बॉल होता, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, कनेक्शन नाहीये. चेंडू मैदानावरती डॉट आलाय. फुलटॉस बॉल बीट झालीत उद्धव. यावेळेसचा बॉल हवेत उडवलाय कव्हर्सला. फिल्डर सुयश चेंडूच्या खाली झेल टिपलाय. फलंदाज बाद. मैं इधर किसी के फट्टे में टांग अड़ाने को नहीं आया, राज करने के लिए आया मैं, झुके का नहीं. यस, नवीन फलंदाज प्रसन्न गायकवाड येत आहेत. सलगच्या 3 षटकारांसाठी 1000 रुपयांचं बक्षीस आहे. पहिलाच बॉल थोडस दूर वरतून टाकला, डॉट आला. धावफलकावरती धाव आहेत ते 37. 3 षटकारांसाठी विशाल भाऊ मोरे यांच्या वतीनं 1000 रुपयांचं बक्षीस आहे. फुलटॉस बॉल हो, आणि या चेंडूवरती मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो विकेट येते. फलंदाज बाद. तालुका जिल्हा विचारून घे या जगात. मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा विचारून घे या जगात. अरे आम्हाला जो कोणी नडतो तो डायरेक्ट दिसतो ढगा ढगा. आम्हाला जो कोणी नडतो तो डायरेक्ट दिसतो ढगा. आम्हाला जो कोणी नडतो तो डायरेक्ट दिसतो ढगा ढगा. आम्हाला जो कोणी नडतो तो डायरेक्ट दिसतो ढगा. यस, 37 धावा धावफलकावरती आहे. प्रथमेश वौले नवीन फलंदाज मैदानावर दाखल झालेले आहेत. प्रसन्न मैदानावरती बिगिट करण्याच्या प्रयत्नामध्ये होते, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. आणि फुलटॉस बॉल त्यांनी फार वेगानं मारण्याचा प्रयत्न केला. बॅट फ्लो खूप जोरात होता. तिकडे नक्कीच आपण पाहतो मैदानावरती विकेट येताना जे पाहायला मिळाले. तर गोलंदाजी मार्क वरती आदर्श सूर्यवंशी दाखल झालेले आहेत. 2 धावा ह्या चेंडूवरती नक्कीच आपण पाहतोय प्राप्त होत आहेत. धावफलकावरती धाव आहेत त्या 39. आपटलेला चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर बाउन्स होता बॉल मध्ये आणि चेंडू मैदानावरती आला. डॉट. केतन वौले 39 धावा धावफलकावरती. पाचवं षटक सुरू आहे. 39 धावा धावफलकावरती. यामुळे 8व्या बॅटने उडवलाय, हुक केलंय आणि आता यस 4 धावा बुक केल्यात. चौकार. Jazz in the mix. गोली न चलाए. Ash
डॉन का इंतजार तो 11 मुल्कों की पुलिस कर रही है, लेकिन सोनिया एक बात समझिए, डॉन को पकड़ना मुश्किल ही नहीं, नामुमकिन। अरे दीवानो मुझे पहचाना 43 धावा. परत एकदा आडव्या बॅटचा वापर. बॉल हवेत. संतोष चेंडूच्या खाली पकडला कॅच. धक्का क्रमांक 3. विकेट. केतन वोले बॅक टू द पवेलियन. Jazz in the mix. Ash, What's up, bro? चार पूर्णांक 4 षटकांचा खेळ आपण पाहतो मैदानावरती संपला गेलाय. नवीन फलंदाज यावेळेस नवीन फलंदाज सागर मैदानावरती दाखल झालेले आहेत. मुळशी तालुक्यामध्ये नक्कीच आपण जर पाहिले तर बरी गावामधून देखील अनेक क्रिकेटपटू आपण मैदानं गाजवताना पाहिलेले आहेत. त्यामधली जुनी जाणती नावं नक्कीच आपण मैदानावरती खेळताना पाहतोय. अगोदर मुकुंद ओले यांना नक्कीच आपण पाहिलं. सागर मत्रे देखील आपण पाहतोय. नक्कीच एक चांगले खेळाडू आहेत. दरम्यान 5 ओव्हरचा खेळ पूर्ण होतोय. धावफलकावरती धावा आहेत त्या 44. 44 धावा 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये. तर या ठिकाणी टॉस आपण करणार आहोत. भारतीय जनता पार्टी सरचिटणीस सन्माननीय आत्माराम भाऊ ओले यांच्या हस्ते पुढील मॅचचा टॉस होणार आहे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. सिंधुदुर्ग किंग्स विरुद्ध शिवनेरी सुपर जायंट्स या 2 संघांमध्ये पुढील मॅच असणार आहे आणि त्या मॅचचा टॉस होईल. Ash, थँक्यू. Ash, Ash. अंपायर सर, आपल्या बरे प्रीमियर लीगचा रूल आहे, रनर अलाउड आहे, त्यामुळे बॅट्समन रनर घेऊ शकतात याची नोंद घ्या. स्पर्धेचा नियमच आपण ठेवलेला आहे. जर एखाद्या फलंदाजाला खरोखरच जर रनरची आवश्यकता असेल तरच घ्या, इंजर्ड असेल तरच घ्या. धावायचा कंटाळा आला म्हणून कुणी रनर घेऊ नका. जर दुखापत असेल तर रनर घ्या. प्रामाणिकपणा खरं तर क्रिकेटमध्ये फार महत्वाचा आहे. 5 षटकं संपलेले आहेत. धावफलकावरती धावा 44. शेवटची ओव्हर, लास्ट ओव्हर साठी रनर थोडेसे अजून लांब थांबा. बॅटचा फ्लो तुमच्यापर्यंत येऊ शकतो, थोडे लांब थांबा. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज दाखल होत आहेत शेवटच्या ओव्हर साठी. सागर मत्रे आपण पाहतो मैदानामध्ये दाखल होत आहेत. 44 रन. स्ट्रायकिंग एंडला देखील सागर आहेत आणि बॉलिंग मार्क वरती देखील सागर आहेत आणि आडनाव देखील सेम आहे. सागर मत्रे 44 रन 44 धावा धावफलकावरती. ओव्हर नंबर 6 ला सुरुवात. पहिलाच बॉल होता या षटकाचा, त्यावरती हॅलो 1 धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न, रनआउटचा चान्स आणि फलंदाज होत आहे धावबाद. Jazz in the mix.
थँक्यू. 45 रन. यावेळेसचा चेंडू उजव्या बाहेर, व्हाईट बॉलचा इशारा. खरं तर एक काळ गाजवणारे खेळाडू तुम्ही मैदानावरती पाहताय. सागर म्हात्रे, मॅन फ्रॉम भरे, तालुका मुळशी. हप्पीच टेनिस क्रिकेट पासून मित्रांनो फुल पिच टेनिस क्रिकेटमध्ये नावाची दहशत निर्माण करणारा खेळाडू होता सागर म्हात्रे. त्यावेळेसचा बॉल समोरच्या दिशेला अगदी डाऊन द ग्राउंड केलेला हा प्रहार लॉफ्टेड हिट होता. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, 2 धावा पूर्ण होत आहेत. 48 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पूर्वीचा मोरिया क्रिकेट क्लब हा संघ आपण खरं तर पाहायचो, ज्यामध्ये हे मुळशी तालुक्यातील नामवंत खेळाडू खेळायचे आणि पुण्यातील दिग्गज संघांना पराभूत करायचे हप्पीच क्रिकेटमध्ये. या वेळेचा चेंडू मैदानावरती पुन्हा डॉट. 48 धावा धावफलकावरती आहे. फार मोठी परंपरा या मुळशी तालुक्याला प्रामुख्यानं बैलगाडा शर्यतीची आहे. त्यासोबतच अनेक मल्ल, अनेक कुस्तीगीर, अनेक पैलवान या मुळशी तालुक्याच्या मातीमध्ये घडलेले आहेत. वेळेस पायावर टाकलेला फुल टॉस बॉल होता, ऑन साइडला फ्लिक केलाय आणि चेंडू जातोय सरळ सीमारेषा पार. सागर यांच्या बॅटमधून चौकार. 4 धावा. धावफलकावरती पाहायला मिळतात. जर्सी नंबर 1112 सुयश कव्हर्सला फिल्डिंग करतात. ऑफस्टोनच्या बाहेरून टाकलेला हा चेंडू, वाईड चेंडूचा इशारा पंच या ठिकाणी कळवत आहेत. अनेक खेळाडू आहेत की त्यांचा जर्सी नंबर तुम्हाला ट्रिपल किंवा 4 अंकांमध्ये पाहायला मिळतो. त्यामध्ये सुयश आहेत, दीप मोगल देखील आहेत, त्यांचा देखील 4 अंकी जर्सी क्रमांक आहे. या अगोदर औदुंबर यांना तुम्ही पाहिलं, त्यांचा 3 अंकी जर्सी क्रमांक आहे. जर्सी क्रमांकाच्या देखील बऱ्याचशा कहाण्या आहेत. परत एकदा हा चेंडू सोडून दिला, लेफ्ट केलाय, मागणी आहे वाईटची, चेंडू आलाय डॉट. आणि मैदानामध्ये प्रत्येक खरं तर टीमला एक रिव्ह्यू दिलेला आहे. आवश्यकता असेल तर तो तुम्ही घेऊ शकता, परंतु नॉन स्ट्रायकिंग एंडवरून तो प्रतिसाद मिळाला नाही, त्यामुळं रिव्ह्यूची मागणी केली नाही. धावफलक 53. शेवटचा बॉल होता, हवेत खेळलाय. दुखापतग्रस्त आहेत सागर भाऊ, परंतु आता भरे प्रीमियर लीग साठी ते निश्चितच वेळ काढतात, अवेलेबल होतात. हो, ये गलती यहाँ पर मोए मोए मूवमेंट हो रहा है. आणि 5व्या धावेसाठी फलंदाज रनआउट होतील. 4 धावा धावफलकावरती, धावा आहेत त्या 57. जिथे 1 किंवा फार तर फार 2 होते मित्रांनो, तिकडे 4 आलेले आहेत आणि हा मोए मोए मुवमेंट झालेला आहे. धावफलकावरती 4 धावा ऍड होतील. पुढील मॅचचा टॉस आपण करूयात. सिंधुदुर्ग किंग्स विरुद्ध शिवनेरी सुपर जायंट्स. आत्माराम भाऊंच्या हस्ते आपण टॉस करूयात. दिल ना दिया, दिल ना लिया.
दोन्ही कॅप्टन्स आपण पाहतोय सज्ज आहे. सिंधुदुर्ग किंग्स विरुद्ध शिवनेरी सुपर जायंट्स. एका बाजूला आहेत निखिल, एका बाजूला आहेत हरिभाऊ. टॉस झालेला आहे. निखिल भाऊ टॉस जिंकलाय का? हरिभाऊने जिंकलाय. ओके. सिंधुदुर्ग ओके शिवनेरी टीम्सनं टॉस जिंकलेला आहे. गोलंदाजी निवडली. सिंधुदुर्ग टीमची प्रथमतः बॅटिंग असेल. हॅलो येलो टीम सगळ्यांनी इकडे या. मंथन ओले चला. तर दुसऱ्या डावाला सुरुवात होते. 58 धावेंचं आव्हान आहे. 58 रन्स टार्गेट. पहिलाच बॉल आकाश नकुलवाड साठी फुल टॉस खराब. त्यावरती केला वार. षटकार. नो बॉल. फ्रीडचा बॉल तो जातोय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा. चौकार. ओहो हो यावेळेस मात्र डॉट बॉल आलाय. पहा मित्रांनो एका चेंडूवरती 11 धावा बनताना तुम्ही फार कमी वेळा पाहिल्या असतील. बरे प्रीमियर लीग मध्ये ते घडलेलं आहे. नो बॉल वरती षटकार. फ्रीडच्या बॉल वरती चौकार आला. एका चेंडूवरती 11. दुसरा चेंडू डॉट. नौफलकावरती धाव आहेत त्या 11. षटक पहिलं उद्धव. ओहो हो यावेळेस चेंडू मैदानावरती डॉट आलाय. मित्रांनो जे खेळाडू प्रामुख्याने बरे गावच्या प्रमुख संघाकडून खेळतात ते खेळाडू भरे प्रीमियर लीग मध्ये निश्चितच आपण पाहतोय कसा खेळ साकारतील यावरती नजरा प्रेक्षकांच्या असणार आहेत. परंतु जे खेळाडू कमी क्रिकेट खेळतात ते कशा पद्धतीने मैदानावरती मैदान गाजवतील हे पाहणं निर्णायक ठरेल. पायावर टाकलेला बॉल त्यावरती 1 धाव. मुख्य पंच कळवतात लेग बायचे असेल. एका धाव्याने धाव फलक पुढे. 12. 32 बॉल 46 ची आवश्यकता आहे. आकाश नकुलवाड उर्फ शेरा. दुसऱ्या बाजूला तेजस मुकाटे. आपण पाहतो लेफ्टी बॅटर आहेत तेजस. तर मग लेफ्ट हँडर साठी कशा पद्धतीने फिल्डिंग सेटअप असेल.
ऑन साइडला डीप कॉर्नरला फिल्डर आहेत, डीप स्क्वेअर लेगला फिल्डर आहेत. 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये विकेट किपर, थर्ड मॅन, फाईन लेग, शॉर्ट लेग, ऑफ साइडला मिड ऑफ कव्हर्स, एक्स्ट्रा कव्हर. आता मिड ऑफचा फिल्डर बाउंड्री वरती ढकलला, लॉंग ऑफला पायावर टाकलेला बॉल, खराब चेंडू, त्यावरती पुन्हा समाचार. धावा मिळतील 4. तेजसच्या बॅटमधून सनसनीत चौकार. बाल्या 30 चेंडू 41 ची गरज. दुसऱ्या ओव्हरला होती सुरुवात आणि गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज दाखल झालेले आहेत. सागर गोलंदाजी मार्क वरती येत आहेत. ओ पहिलाच बॉल बॅकफुट वरती जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू वरती 1 धाव प्राप्त होईल आणि धावफलक पुढे जाईल. स्कोर कार्ड वरती 18-40 धावा अजून सामना जिंकण्यासाठी बनवायच्या. पहिल्याच ओव्हरमध्ये 17 आल्या. टार्गेट जे थोडंसं आव्हानात्मक होतं ते अगदी सोपं झालं, परंतु मॅच अजून दोन्ही संघासाठी ऑन आहे असं म्हणता येईल. क्रिकेट आहे, जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकला जात नाही तोपर्यंत क्रिकेटची भविष्यवाणी करणं प्रचंड अवघड आहे. 18 रन ऑन स्कोर कार्ड, 18 धावा धावफलकावरती असताना फुल टॉस बॉल हवेत खेळला, फटका फसला. ओ एका फिल्डर कडून चेंडू निसटला, परंतु बालाजी आला होता दूरवरतून. दरम्यान पंच कळवतात नो बॉल आहे आणि पुढचा चेंडू फ्री हिट असेल. बीमर नो बॉल का सर? ओके, ओव्हर द वेस्ट पंच कळवतात इट्स अ नो बॉल आणि त्यावरती ओके फिल्डिंग टीमनं पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केलेला आहे. ऑन फील्ड पंचांनी नो बॉल कळवलाय, त्यामुळे आता नक्कीच इथे चेक केले जाईल. टीव्ही अंपायर थोडेसे बिझी होणार आहेत आणि आता निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल.
नो बॉल पंच या ठिकाणी कळवत आहेत इट्स अ नो बॉल. आणि त्यानंतर नक्कीच आपण पाहतोय 9+2 या चेंडूवरती धावा प्राप्त होतील ते एकूण 3. पुढचा चेंडू फ्री हिट असेल. 21 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. एकवीस धावा धावफलकावरती गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज तयार. पुन्हा एकदा सागर आकाश खेळतात 6 बॉल 12 वरती. तेजस खेळतात 3 चेंडू 6 वरती. यावेळेसचा बॉल वाईड आहे. फ्रीट कंटिन्यू असेल. 22 रन. फ्रीटच्या चेंडूवरती फलंदाज बाद होण्याची शक्यता फार कमी असते. रनआउट हिट द बॉल ट्वाइस आणि ऑफ ट्रॅक द फील्ड या 3 कारणांमुळे फ्रीट वरती बॅट्समन आउट होऊ शकतो. त्या व्यतिरिक्त विकेट क्लीन बॉल जरी झाले किंवा कॅच आउट जरी झाले तिकडे फलंदाज बाद होत नाहीत. डॉट बॉल आहे. धावफलकावरती धावा 22. 28 चेंडूंमध्ये 36 ची गरज. गोलंदाजी मार्क वरती सागर भाऊ. पुढे सरसावट खेळण्याचा प्रयत्न. याही वेळेला चेंडू मैदानावरती डॉट आलाय. सागर मात्र 30 दहशत तोच दरारा कायम ठेवत मैदानावरती आपण पाहतोय. या खेळाडूला तुम्ही पाहताय दुखापत आहे परंतु भरे प्रीमियर लीग म्हटलं की राहत नाही. क्रिकेटच्या मैदानावरती आल्याशिवाय चेंडू आणि बॉल हातामध्ये घेतल्याशिवाय खर तर तो दिवस जात नाही. यावेळेस हा चेंडू पुन्हा एकदा बॅकफुटला जात खेळण्याचा प्रयत्न होता. यष्टांच्या पाठीमागे बरीचशी धावपळ, बरीचशी तारांबळ, बरीचशी पळापळ आणि त्यानंतर मिळत आहेत 2 धावा. चांगली फिल्डिंग, गुड स्टॉप. मिळतील 2 धावा. धावफलकावरती धावा आहेत त्या 24. 26 बॉल मध्ये 34 आवश्यकता आहेत. आकाश नकुलवाड कबड्डीमध्ये खर तर मित्रांनो फार मोठं नावलौकिक या खेळाडूच आहे. शेरा या नावानं खर तर आकाश ओळखले जातात. बुंद्यात टाकलेला बॉल यॉर्कर लेंथ हिट केलेली आहे. कमी पावलांचा रनअप तुम्हाला सागर मत्रे यांचा पाहायला मिळतोय कारण थोडेसे ते दुखापतग्रस्त आहेत, इंजर्ड आहेत. परंतु अचूक टप्पा त्यांचा नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. योग्य वेगही आपल्याला जो मैदानावरती पाहायला मिळतोय. त्यामुळे या ओव्हरमध्ये एकही षटकार किंवा चौकार आलेला नाहीये. 25 रन 25 धावा. शिवनेरी टीम पुन्हा पुढच्या मॅच मध्ये इन ऍक्शन असणार आहे. पहिला सामना त्यांनी जिंकलेला आहे. 3 बॉल 3 ची गरज असताना हरिभाऊ यांनी षटकार मारून संघाला विजय प्रस्थापित करून दिलेला आहे. त्यामुळे आता मैदानावरती शिवनेरी टीमचा कॉन्फिडन्स तर हाय झालेला आहे. त्यांच्या विरुद्ध पहिलीच मॅच खेळताना सिंधुदुर्ग किंग्स आपल्याला पाहायला मिळणार आहेत. यावेळेस समेत उडवलाय तेजसच्या बॅटमधून. फटका जोरदार, उंची जास्त लांबी कमी. पकडला कॅच, मिळाले विकेट. तेजस मुकाटे आउट. फर्स्ट विकेट डाऊन. दुसऱ्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवरती विकेट. बाई तू माझा पलटवा, हे ग बाई तू माझा पलटवा. तुला बाई गहिचा पलटवा, तुला बाई गहिचा पलटवा.
2 षटकांचा खेळ संपला गेलाय. धावफलकावरती धावा आहेत त्या 25. 25 धावा, 24 चेंडू. सामना जिंकण्यासाठी बनवायचे असतील त्या 33 धावा. 24 चेंडू 33 ची आवश्यकता आहे. क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन तुम्हाला पाहायला मिळेल, कारण मॅन्डेटरी पॉवर प्लेचा खेळ पूर्ण झालेला आहे आणि आता 5 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर सीमारेषेच्या लगत आहेत. स्क्वेअर लेग, मिड विकेट, लॉंग ऑफ कव्हर्स या रिजनला फिल्डर. यावेळेसचा बॉल पुन्हा एकदा ऑन साईडला खेळलाय. 1 धाव प्राप्त होईल आणि धावफलक 1 धावेने पुढे पोहोचतील. स्कोर कार्ड वरती 26 धावा ज्या मात्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. दोन्ही संघांसाठी ही लढाई फार महत्वाची आहे. यावेळेस लॉफ्टेड हिट. गणेश बवले पहिलाच बॉल डिपॉझिट केलाय सरळ आउट ऑफ द पार्क. गणेश यांच्या बॅट मधून षटकार. यावेळेसचा चेंडू, त्यावरती पुन्हा एकदा धावेसाठी धाव पळापळ 2 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. गोरख भाऊ तुमच्यासाठी पारितोषिक आहे. युट्यूबच्या माध्यमातून कमेंट्स आलेले आहेत, ते तुम्ही कमेंट्स वाचा लाईव्हला. 34 धावा धावफलकावरती. समीर मराठे यांनी सांगितलेल्या गोरख दादाने जेल पकडला तर 500 रुपये देणार. उद्धवनं जर हॅट्रिक घेतली तर मुकुंद बावले यांच्या वतीनं 1000 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी जे असणार आहे. तीन ओव्हरचा खेळ संपला गेला. धावफलकावरती धाव आहेत ते 36. 18 बॉल 22 ची गरज. चला 36 धावा धावफलकावरती आहे. 18 चेंडू आणि 22 धावांची गरज. गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा सागर सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतात. मैदानावर पाणी घेऊन जाताना खरं तर आपण दीप यांना पाहिलं. सातत्यानं खरं तर एक मदतीची भूमिका ठेवणारे दीप मुघल आहेत, त्यांचंही कौतुक आहे. ओहो हो, शरीराचा वेध घेणारा चेंडू मैदानामध्ये 1 धाव या चेंडूवरती प्राप्त होईल. धावफलक पुढे जाईल. स्कोर कार्ड वरती 37. धावा धावफलकावरती आहे. 17 बॉल मध्ये 21 धावांची गरज. सागर मत्रे यांच्या 2 ओव्हर्स खर तर या सामन्यामध्ये मॅचच्या डिसाइडिंग ओव्हर, खरं तर मॅच टर्निंग पॉईंट ओव्हर ठरणार आहेत. या अगोदर चांगली गोलंदाजी केली, आता ते पुन्हा बॉलिंग मार्क वरती आले. पहिल्या बॉलवरती लेग बायचे सिंगल, दुसरा बॉल फुल टॉस टाकला. मिड विकेटला तो चेंडू खेळून
काढल्यानंतर मिळाल्या त्या 2 धावा आणि या 2 धावा धावफलक पुढे घेऊन जात आहे स्कोर कार्ड वरती 39-39. 16 बॉल 19 धावेंची गरज मैदानामध्ये आपण पाहतोय. गणेश 6 चेंडू 12 वरती, आकाश 12 बॉल 16 वरती. पहिल्या 2 चेंडूवरती आकाश यांनी 10 रन्स बनवल्या होत्या, परंतु पुढच्या 10 बॉल वरती फक्त 6 रन्स बनवल्यात. आकाश नकुलवाड थोडेसे बॅकफुटला गेलेत. यावेळेसचा चेंडू परत एकदा धावालाय. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. अगर घी सीधी उंगली से ना निकले तो उंगली टेढ़ी करनी पडती अशी म्हण आहे हिंदीमध्ये. तोच प्रयत्न होता. सरळ बॅटनं रन्स थांबलेले आहेत, त्यामुळं आगळे वेगळे फटके अनऑर्थोडॉक्स शॉट खेळून पुढे सरसावत फुल टॉस बॉल ऑन साइडला खेळले आणि तिकडे क्षेत्ररक्षक आहेत. पुन्हा एकदा एकच धाव मिळते. मॅच ऑन झालेली आहे. 14 बॉल 18ची गरज. 40 धावा धावफलकावरती. सोपा वाटणारा हा रनचेस आता हळूहळू खर तर आव्हानात्मक चॅलेंजेबल वाटू लागलाय. पहिल्या ओव्हरमध्ये धावा भरपूर आल्या, परंतु कमबॅक झालेला आहे फिल्डिंग टीमचा. मित्रांनो, इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. बॉल हवेत. युवराज चेंडूच्या खाली पोहोचेल का प्रश्न होता. कॅच मिस झालेला आहे. त्यानंतर मिळतात 2 धावा. 2 धाव्याने धावफलक पुढे. स्कोर कार्ड वरती 42 एका विकेटच्या मोबदल्यामध्ये. 13 बॉल आणि मॅच जिंकण्यासाठी 16ची आवश्यकता. यानंतर होणारा सामना शिवनेरी आणि सिंधुदुर्ग दोन्ही टीम सज्ज व्हायचे. चला, टीम शिवनेरी आणि टीम सिंधुदुर्ग दोन्ही टीम न सज्ज व्हा. ओहो हो, उलट दिशेने खेळायचा होता. हा चेंडू आलाय डॉट. षटक संपले 4. एका सफल ओव्हरची समाप्ती फिल्डिंग टीमच्या दृष्टिकोनातून. 4 ओव्हर नंतर धावा झाल्यात 42. 12 बॉल आणि मॅच जिंकण्यासाठी 16 धावेंची गरज. 12 गेंदे 16 रनों की जरूरत. मॅच ऑन. चार षटकांचा खेळ संपलेला आहे. धावफलकावरती 42 धावा आहेत. आता स्वतः पाणी घेऊन खर तर मयूर भाऊ मैदानावरती आलेले आहेत, कारण त्यांना ठाऊक आहे मॅच आता अशा परिस्थितीमध्ये आहे जिथे खेळाडूंचे थोडेसे कान टोचणे आता गरजेचं आहे. कानमंत्र देणं गरजेचं आहे. मयूर भाऊ मैदानावरती गेलेले आहेत आणि त्यांनी काहीसा कानमंत्र दिलाय फलंदाजांना. पाहूया कशा पद्धतीने ते खेळतील. 12 बॉल 16ची गरज आहे. गोलंदाजी मार्कवरती प्रसन्न येत आहे. फलंदाजी मधून थोडस निराश त्यांनी केलं, परंतु आता गोलंदाजी मधून प्रसन्न. काय कमाल करतील आणि मॅच आपल्या संघाच्या पारड्यामध्ये झुकवतील का हे पाहणं निर्णायक ठरेल. 12 बॉल 16 धावेंची गरज. पहिलाच बॉल हवेत उडवलाय आणि आता देखील कॅच मिस झालेला आहे. 2 धावा पूर्ण. 3री धावेचा प्रयत्न. हो, 3 धावा पूर्ण. 4थ्या धावेसाठी पलायन आणि पाहता पाहता साज बाज ताज और सरताज. 4 धावा या चेंडूवरती मिळाल्यात. धावफलकावरती 46. 11 बॉल 12 धावेंची गरज. कॅच तर मिस झाला, परंतु थ्रो खर तर आपण पाहतोय ज्या एंडला कोणी बॅकअप साठी फिल्डर नव्हते तिकडे टाकला, त्यामुळे त्या अतिरिक्त धावा मैदानावरती मिळालेल्या आहेत. चला, 1:24 झालेले आहेत. 2री मॅच सुरू आहे. यावेळेस हवेत उडवलाय. सामन्यातील हवा काढून टाकणारा थांबा हा षटकार आलाय. आता वाजवत बॉल. बावन्न धावा
धावफलकावरती तुम्ही पाहताय मॅच जिंकण्यासाठी 6 धाब्यांची गरज. 10 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. परत एकदा हवेत आणि ओ झेलबादची संधी. पुन्हा कॅच ड्रॉप. मिळतील 2 आणि या 2 धाव्यांसोबत धावफलक पुढे जाईल. स्कोर कार्ड वरती 54. 9 चेंडू 4 धाव्यांची आवश्यकता आहे. हॅलो 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 54 धावा धावफलकावरती आहे. 9 चेंडू 4 धाव्यांची आवश्यकता मैदानामध्ये आपण पाहतोय. चला घाई करा. यानंतर दोन्ही टीम रेडी राहायचे. सिंधुदुर्ग आणि शिवनेरी. ओ आणि पंचांचं बोट आकाशाकडे. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. इथे रनआउट मनकनचे शिकार होत आहेत. बॉल काउंट नाहीये. 9 चेंडू 4 ची गरज. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज तयार होत आहेत. पुन्हा प्रसन्न तर बॅटिंग साठी आलेले आहेत. नऊ बॉल 4 ची गरज. चोपन्न धावा धावफलकावरती आहे. ऑन साइडला खेळलेला फटका ऑन द ग्राउंड. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी पलायन केले गेले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 पूर्ण देखील होत आहेत. फक्त 2 धावेंची गरज आहे. सिंधुदुर्ग आणि शिवनेरी दोन्ही टीम रेडी राहा. यानंतर तुमची मॅच आहे. ओहो हो यावेळेसचा बॉल डाव्याष्टीच्या बाहेर. वाईड चेंडूचा इशारा पंच या ठिकाणी कळवतात. धावफलकावरती धाव आहेत त्या 57. 1 धावेची गरज आहे. मॅच जिंकण्यासाठी फक्त 1 रन बनवायचे. चला शिवनेरी आणि सिंधुदुर्ग रेडी राहा. आणि यासोबतच बॉल हवेत. 1 धाव मिळाली. मित्रांनो 1च बनवायची. तुम्ही 2 जरी धावले तरी 1च मिळणार आहे. 1 धाव मिळालेले आहे. आणि यासोबतच तिकोना टीमने सामना जिंकलाय. हार्दिक अभिनंदन. वेल प्लेड. बुचुड्यात ग केवडा केसामध्ये ग गंगावदन बुचुड्यात ग केवडा हे कडीचा गोंडा डोळ काय अंबिका माय